तर हॅलो फ्रेंड्स, आज मला आत्ताच एक खूप छान विषय सुचला आणि मला लगेच वाटलं की मी ह्यावरती व्हिडिओ बनवलाच पाहिजे. तर मला सुचलेला विषय आहे लग्न. आता तुम्ही म्हणाल लग्न तर केलंच पाहिजे. लग्न केल्याशिवाय माणूस कसा जगू शकेल? भविष्यात म्हातारपणी त्याला कोण बघेल? त्याची बायको असते असं तुम्ही म्हणाल. पण मित्रांनो, अं, आजच्या समाजामध्ये आज 2026 मध्ये मुलींच्या ज्या अपेक्षा आहेत मित्रांनो, मुलींच्या आणि त्यांच्या आई वडिलांच्या, त्या म्हणजे मला वाटतं 2% मुलं सुद्धा पूर्ण करू शकत नाहीत. कारण त्यांना काय हवं असतं? त्यांना हवं असतं फ्लॅट, त्यांना हवं असतं चांगल्या पगाराची नोकरी, स्टेबल जॉब, सरकारी जॉब, प्रॉपर्टी, जमीन, अशा कितीतरी गोष्टी त्यांना हव्या असतात मित्रांनो. आणि त्या पूर्ण करण्यासाठी सामान्य माणसाला किंवा आपल्यासारख्या पुरुषांना किती कष्ट करावे लागतात, किती घाम गळावा लागतो, हे मी वेगळं सांगायची गरज नाही मित्रांनो. आणि म्हणूनच मी आज असं म्हणत असतील की सगळे म्हणत असतील की तुम्ही लग्न केलं पाहिजे, पण मी आज म्हणेन की तुम्ही लग्न नाही केलं पाहिजे. तर त्याच्या पाठीमाग भरपूर कारण आहेत मित्रांनो, आणि त्या कारणांसाठीच मी हा व्हिडिओ बनवत आहे. तर सर्वात मोठं नुकसान काय आहे? मी नुकसान सांगणार आहे लग्नानंतरची. तर सर्वात मोठं नुकसान, तुमचा जो फ्रीडम आहे तो संपतो. तुम्ही बांधले जातात. तुम्ही ज्या अपेक्षा आहेत तुमच्या बायकोच्या, तुमच्या आई वडिलांच्या, तुमच्या सासू सासऱ्यांच्या, यामध्ये तुम्ही अडकता, पाहुण्या रावळ्यामध्ये अडकता तुम्ही, आणि तुम्हाला तुमच्या मनासारखं जगता येत नाही. नंबर 2, तुम्हाला समाजात राहावं लागतं. म्हणजे आता मी लग्नानंतर म्हणजे लग्न न झालेला माणसाला कुठेही जाऊन राहू शकतो, पण तोच जर लग्न झालं असेल तर तो त्याला कुठेही जाऊन राहू शकत नाही. कारण बायको तर येणार नाही तुमच्यासोबत कुठेही. तुम्ही जर जात असाल तर बायको तर नक्कीच येणार नाही तुमच्यासोबत. तर ती एक गोष्ट तुम्हाला सॅक्रिफाईस करावी लागते. आणि नंतर मूल करावं लागतं तुम्हाला. तीन नंबरचं जे हे ते मूल. बघा, भले लोक म्हणत असतील की मूल म्हणजे खूप सुखावह अनुभव आहे तो, त्यातून खूप आनंद मिळतो. पण मित्रांनो, आज जी परिस्थिती आहे आपल्या देशाची आणि ओव्हरऑल पृथ्वीची, त्यामध्ये एकही मूल जर तुम्ही जन्माला घालत असाल तर ते त्याच्या भविष्यासाठी खूप, त्याचं भविष्य खूप अवघड आहे मित्रांनो. कारण क्लायमेट चेंज सांगते हे. मी नाही सांगत आहे, माझ्या स्वतःच्या मनाचं नाही सांगत आहे मी, तर क्लायमेट चेंज सांगत आहे आपल्याला. दरवर्षी टेम्परेचर्स वाढत आहेत. दरवर्षी जे आपलं हवामान आहे ते एक्स्ट्रीम बदलत चाललंय. म्हणजे ऊन, हीट खूप जास्त वाढत आहे, पाऊस खूप जास्त पडत आहे, आणि जे येणाऱ्या काळामध्ये जे एक्स्ट्रीम वेदर इव्हेंट्स आहेत ते वाढणार आहेत मित्रांनो. आणि म्हणूनच पुढच्या 10 वर्षानंतर, 20 वर्षानंतर काय पृथ्वीची अवस्था असेल हे आपण इमॅजिन नाही करू शकत. किंवा आपल्या देशाची, पृथ्वीची सोडून द्या, पण आपल्या देशाची आपण काय अवस्था असेल हे म्हणजे आपण सांगू शकत नाही. इतकी भयानक अवस्था होणार आहे पुढे चालून मित्रांनो. हे एक कारण आहे. आणि एक रॅट रेस आहे मित्रांनो, आणि रॅट रेस मध्ये तुम्हाला पळत राहायचे, बरोबर आहे. तुम्हाला कमवायचंय, तुम्हाला तुमचे खर्च वाढत आहेत, आणि लग्नानंतर खर्च खूप वाढणार आहेत मित्रांनो. आता एक सिंगल माणूस आहे, त्याला 20 ते 25 हजारामध्ये तो आरामात भागू शकतो. पण तेच जर तुम्ही लग्न केलं तर तुमचं इन्कम तुम्हाला वाढवावं लागतं. मेन तुम्हाला तुमचा खर्च वाढवावा लागतो. इन्कमही वाढवावं लागतं आणि खर्चही वाढवावा लागतो. आता सिंगल माणूस एका रूम मध्ये चांगला राहू शकतो, शेअरिंग मध्ये पण राहू शकतो, पण तेच पेइंग गेस्ट मध्ये म्हणून पण राहू शकतो, पण तेच तुम्ही लग्न करत असाल किंवा केलं असेल तर तुम्हाला सेपरेट फ्लॅट पाहिजे, किंवा सेपरेट 2 रूम तरी तुम्हाला पाहिजे. एका रूम मध्ये तुमचं नाही भागणार, बरोबर आहे. तर हा खर्च आहे. आणि ओव्हरऑल लग्न म्हणजे काय, एक मी कन्सेप्ट सांगतो. मला लग्न म्हणजे काय नाही, फक्त 2 माणसं, 2 स्त्री आणि पुरुष एकत्र राहतायत.
बस त्याच्या पलीकडे लग्न म्हणजे असं वेगळं काही नाही. आणि तुम्ही म्हणाल की सेक्शुअल गरज असते माणसाची, सेक्शुअल नीड असते माणसाला. पण मित्रांनो, ती जी सेक्शुअल नीड आहे ती पण काही कालांतराने माणसाची कमी कमी होत जाते, किंवा जरी कमी नाही झाली मित्रांनो, तरी तुम्ही त्याला चॅनलाइज करू शकता. तुम्ही त्याऐवजी खूप काही नवीन गोष्टी शिकू शकता, म्युझिक शिकू शकता, नवीन एखादा स्पोर्ट शिकू शकता, तुमच्या फिटनेसवरती तुम्ही लक्ष देऊ शकता. आणि तुमची जिंदगी तुम्ही किंवा तुमची लाईफ तुम्ही खूप चांगली बनवू शकता मित्रांनो. तर म्हणजे मला तर असं वाटतं मित्रांनो. मग आचार्य प्रशांत पण हेच सांगतात की तुम्ही लग्न खूप, म्हणजे लग्नाबद्दल तर ते खूप शेवटी बोलतात. फक्त ते सुरुवातीला हेच बोलतात की तुम्ही सत्य सत्य आणा तुमच्या जीवनामध्ये. सत्य म्हणजे वास्तविकता, फॅक्ट्स काय सांगतायत आणि आपण काय जगतोय हे तुम्ही समजून घ्या. तुमची कंडिशनिंग काय सांगतेय, तुमची कंडिशनिंग प्रमाणे तुम्ही जगताय मित्रांनो. तुम्ही तुमची कंडिशनिंग तोडा बस. आणि कंडिशनिंग एकदा तोडली तर तुम्हाला नक्कीच समजेल की मला खरंच काय करायचंय, लग्न करायचंय किंवा नाही करायचंय, किंवा सिंगल राहायचंय, किंवा नेमकं काय करायचं मला आयुष्यात हे तुम्हाला नक्कीच समजेल मित्रांनो. थँक्यू.